या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890984042। अतिशय भारी प्रश्न विचारला आहे। हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात होता आणि सर्वसामान्य जनता या गाण्यामुळे इतकी आनंदी झालेली आहे। आतापर्यंत त्यांनी कदाचित या महाराष्ट्रामध्ये एकही उमेदवार म्हणलेलं दिसत नाही। या गाण्याची थीम जी आहे, इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे, आणि त्याच्या पुढे असं म्हटलेलं आहे की वामन रूपी पुढाऱ्यांना जमिनीत गाडू दे। राजकीय पुढाऱ्यांना गाडणारा कोणी राजकीय पक्षाचा माणूस आजपर्यंत म्हणलेला तुम्हाला कुठे दिसणार नाही, परंतु आपण म्हणतो की राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा गाडा, कारण हे वामन रूपी राजकीय पुढारी शेतकऱ्यांच्या डोक्यावर पाय ठेवून त्यांचं शोषण करतात। तुमच्या शेतमालाला भाव मिळू देत नाही, त्यासाठी कटकारस्थाने करतात। मग आपल्याला याबद्दल बोलायचं झालं, किमान आपल्या मतदारसंघापुरता जर विचार करायचा झाला तर कांद्याचा मोठा प्रश्न आहे। कांद्याचे भाव चुकीच्या वेळी पाडले जातात आणि चुकीच्या वेळी वाढवले जातात। जेव्हा शेतकऱ्यांचा माल संपतो तेव्हा ते अचानक भाव वरच्या टोकाला जातात। जेव्हा शेतकऱ्यांचा माल विक्रीस येतो तेव्हा भाव पडतात, किंवा शेतकऱ्यांच्या मालाला जर भाव मिळत असेल तर निमित्त मात्र थोडंसं काहीतरी आयात केली जाते किंवा आयात करण्याचं कारण दाखवलं जातं आणि भाव पाडला जातो। त्यानंतर जर एवढं करून जर जमत नसेल तर सरकार रूपी यंत्रणा काय करते, व्यापाऱ्यांना दम देते। व्यापाऱ्यांना काय सांगते, तुमच्या मागे आम्ही ईडीची चौकशी लावू, तुमच्या मागे CBI ची चौकशी लावू, तुमच्या मागे इन्कम टॅक्सची चौकशी लावू। हे सगळं कशासाठी करतात तर भाव पाडण्यासाठी करतात। सोयाबीनचं काय झालं आपल्याकडे, नेमकं सोयाबीनचं पीक यायची वेळ झाली की कच्चं तेल आयात करतात सोयाबीनचं, किंवा सोयाबीनची पेंड आयात करतात, किंवा अजून काहीतरी करतात। प्रत्येक शेतमालाच्या बाबतीत जेव्हा जेव्हा आपलं पीक निघायची वेळ येईल तेव्हा तेव्हा हे सरकार इथले भाव कसे पडतील यासाठी विचार करतात। म्हणून माझं ब्रीद वाक्य आणि ते या मतदारसंघात अतिशय आवडलेलं आहे। माझ्या गाड्यांचं प्रत्येक गावामध्ये इतकं प्रचंड स्वागत झालं आहे आणि ते लोक आनंदाने खुश होतात। आणि कोणीतरी म्हणते इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे आणि या वामन रूपी पुढाऱ्यांना गाडू दे, या भूमिकेतून लोक आनंदी होतात आणि माझं खूप स्वागत करतात। मी या मतदारांचा खूप खूप ऋणी आहे। त्यांनी मला या निवडणूक प्रचारामध्ये खूप प्रेम दिलं। प्रत्येक गावात लोकांनी मला चहा पाजला। मी दिवसाला कमीत कमी 100 चहा पिलो असेल, दिवसाला 100 चहा मी त्या प्रेमापोटी पिलो। मला माहित होतं की हे चहा पिल्याने आपलं आरोग्य खराब होऊ शकतं, परंतु ते प्रेम मी टाळू शकलो नाही। प्रत्येक गावात मी 100 म्हणजे दिवसभरामध्ये 100 चहा पिलो। हे लोकांचं प्रेम मी कधीच विसरणार नाही, मी त्या प्रेमाचाही ऋणी राहील, हाही मी आपल्याला या निमित्ताने आपल्या प्रसार माध्यमातून शब्द देतो। आमदार अशा पद्धतीचा असावा, सगळीच ठिकाणी महाराष्ट्रात काय अख्ख्या देशाचा प्रश्न आहे हा आमदार कसा असावा। मी असं म्हणेन की आमदार सर्वसामान्य माणसाची जी काही मनोगती आहे, त्याच्या मनातले जे काही विचार आहे ते समजून घेणारा पाहिजे। त्याने बड्या नेत्यांचा संपर्क घ्यायचा, त्यांचाच विचार करायचा, मोठ्या डीलरांचाच विचार करायचा, असा विकास होत नसतो। असा आमदार पाहिजे का जो गल्लीनं चालतो, तो काय गरजेत आहे, याला काय अडचणीत आहे, याची कुठली समस्या नडलेली आहे, अशा मतदारांचा विचार करणारा आपल्याला तालुक्यात आमदार पाहिजे।